पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात भव्य आंबा महोत्सव उत्साहात संपन्न. कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांची उपस्थिती आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आंबा महोत्सव बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आज 14 मे रोजी पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या बागेतील विविध जातींचे आंबे घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. केशरी, हापूस आणि स्थानिक वाणांच्या आंब्यांचे स्टॉल्स या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. विशेषतः कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थीही महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रात्यक्षिके आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला. 37 पेक्षा अधिक विविध प्रजातीचे आंबे प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी आंबा महोत्सवासाठी विशेष परिश्रम घेतले. 2 शेततळे 45 लाख रुपये बांधलेले महाराष्ट्रातले 1 नंबरची शेततळे, रोडच नाही. जिल्हाध्यक्ष आणि आंबा परवडण्याची गोष्ट अशी असते की आंबा जो आहे, आंबा फळ हे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण खातं. इतर फळं जर का घेतली आपण, मोसंबी असेल, संत्रा असेल, हे काही वेळापुरतेच खाल्ले जातात, परंतु आंबा कंटिन्यू चालतो आणि प्रत्येक जण त्याला खातो. त्यामुळे आंब्याच्या बगीचा जास्त वाढल्या पाहिजे आणि प्रत्येक यामध्ये संपर्कात महत्वाचं की सगळ्या ज्या शेतकऱ्यांचे आंबे आहेत ते वेगळ्या प्रकारे जातीचे आंबे या ठिकाणी मागितले जातात, या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवले जातात. याचा शेतकऱ्यांना ज्ञात होतं. लोकल सुद्धा आंब्याच्या व्हरायटी आपण बघतो की हापूस, केशर, लंगडा, दशरी या व्हरायटीज आपल्या आहेतच, पण त्याहीपेक्षा लोकल वाण या ठिकाणी प्रेफर केले जातात. ते वाण आपल्याला माहीत होतात आणि हे वाण संशोधनामध्ये आम्हाला पुढे आपल्या नवीन वाण विकसित करण्यामध्ये उपयुक्तता होतो. नंतर त्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी आंबा वाढीला त्यांना प्रोत्साहन मिळतं. या ठिकाणी मार्केटिंग चॅनल त्यांना डेव्हलप करता येतो. त्या दृष्टीने सुद्धा या आंबा महोत्सवाचा उपयोग होतो. आणि ज्या शेतकऱ्यांना आंबा उत्पादन करायचंय, आंबा लागवड करायची, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. आता आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आंब्याचं क्षेत्र आपलं झालं 3,38,000 हेक्टर क्षेत्र आंब्याचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला मेजर क्षेत्र जे आहे ते कोकणामध्ये आहे, कोकण किनारपट्टीमध्ये. आपल्या विदर्भामध्ये आंबावाडीला भरपूर असा वाव आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याकडे केशर सारख्या, लंगडा सारख्या जाती ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे येऊ शकतात. आणि त्या दृष्टीनं आपल्या रोपवाटिकेमध्ये सुद्धा आपण यावर्षी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने 3 लाख रोप आपण आंब्याचे, केशर जातीचे उपलब्ध करून दिलेले आहेत.